नमस्कार मित्रांनो, माझे नाव कार्तिक वैभव पवार. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, की ज्यांचं नाव ऐकल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मनात तारत बसलेल्यांना भक्तीचे बळ संचारते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आले. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस याच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. शिवाजी राजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बालशिवरायांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. शिवाजी राजांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. शिवाजी महाराजांचा स्वर्णकाळ आणि आजचा महाराष्ट्र म्हणजेच काय? महाराष्ट्र म्हणजेच जिजाऊंच्या काळातील सईचे कुंकवाने भरलेले कपाळ, जगद्गुरु तुकोबांच्या भजनातील त्या कायम आठवणीतला आभाळ, कर्तृत्वाचे श्रीने भरलेला हिरवागार रान आणि तुमचा आमचा प्राण म्हणजेच महाराष्ट्र. खरं तर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती चालू आहे? बांधकामवाले यूपीचे, गौंडीवाले बिहारचे, सुतारवाले राजस्थानचे ही मुले येथे येऊन काम करतात याचा मला मुळीच वाटत नाही. पण आपल्या महाराष्ट्रात मुले काय करतात? अहो त्यांना सांगा, आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आहोत. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कोणी ऐऱ्या-गैऱ्याने लिहिला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डाफांनी, घोड्यांच्या टाफांनी, ढगांच्या गडगडांनी. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजेच आभाळाचा सन्मान, उगवत्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान, काळीजाई सह्याद्री ज्यांना शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याला पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्री या कुलावतंसह राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.